नमस्कार मित्रांनो, देवमाणूस मधला अध्याय 23 ऑक्टोबर भागामध्ये पाक्या खूप दारू पितो आणि मानेकडे जातो. माने म्हणतो, अहो एवढ्या रात्रीला, पण पाक्या काय ऐकत नाही आणि म्हणतो, माधुरीचा जो व्हिडिओ काढला ना तो मला दाखव. अरे माझी माधुरी कुठंच सापडत नाही, तिला कुणी गायब केलं ना त्या व्हिडिओमध्ये बरोबर कळणार. आता माधुरी पण गायब झालं म्हटल्यावर माने म्हणतो, या या आतमध्ये या. त्याच वेळेस गोपाळ पण मानेकडे गेलेला असतो, पण त्याला मात्र थोडा उशीर होतो. तो खिडकीतून गुपचूप बघत असतो तर माने पाक्याला व्हिडिओ दाखवत असतो. इकडे मामी पाक्याला शोधत असते. जित्याला म्हणते, काय रे पाक्या मामा कुठं दिसला का? जित्या म्हणतो, होय दिसला की, तो गेला मानेकडं. तो म्हणत होता तो व्हिडिओ का काय बघायचा माधुरीला शोधण्यासाठी. मामी म्हणते, जित्या माझ्यासोबत येतो का? जित्या म्हणतो, होय येतो की. गोपाळ अचानक गायब झाल्यामुळे त्याला लाली शोधत असते. ती मागच्या अंगणात पुढं सगळीकडे गोपाळला बघते आणि म्हणते, हे गेलं कुठं? आता शोधता शोधता ती पण जित्यापर्यंत पोहोचते आणि माधुरीच्या आईला म्हणते, मामी तुम्ही इकडं कुठं? जित्या म्हणतो, मामी मामाला शोधत आली आहे आणि मामा गेलाय मानेकडं, चल मामी. लाली म्हणते, जित्या भाऊजी मी पण येते. हे नक्कीच मामाबरोबर गेले असणार, तिकडनं येताना येते त्यांच्यासोबत. जित्या आपला झुलत असतो आणि म्हणतो, चला माझं काय. माने आता व्हिडिओ बघतो आणि शॉकच होऊन जातो. तो व्हिडिओ बरोबर गोपाळावर पॉज करतो, पण त्याला मात्र मागे लाली पण दिसते. तो अरे यामध्ये लय मोठी गडबड आहे. हे सगळं गोपाळ खिडकीतून बघत असतो, पण पाक्याचा मात्र तोल जातो आणि तो खाली पडतो. पण व्हिडिओ बघून मात्र गोपाळ पण शॉक होतो, कारण माधुरीचा खून त्याने केलेलाच नसतो, पण त्याला मात्र त्यामध्ये लाली दिसते. आता गोपाळ हळूच मागून येतो. माने म्हणतो, तू? आता गोपाळ मानेलाच मारून टाकतो आणि त्याची बॉडी ओढतच घेऊन जात असतो. तेवढ्यात जित्या, मामी आणि लाली आत येतात. लाली गोपाळा सगळीकडे शोधत असते. तेवढ्यात तिला आवाज येतो. गोपाळने मानेला मारल्यामुळे व्हिडिओ तसाच चालू असतो आणि लाली बघते. आता लालीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता लालीने काय बघितलं हे पुढील भागात बघूया.